और खास करके देखिए बात करेंगे एस एंटरप्राइजेस के ओनर देखिए बात करेंगे रोहन दादा लबड़े देखिए जिनकी खास सम्मान और युवा डैशिंग और यही बयां करती है ना हमारे पास कोई आईसीसी है ना हमारे पास कोई बीसीसीआई है कंचन सर है। लेकिन आजकल देखिए महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में ऐसे ऐसे ओनर हैं। प्रयास दादा पाटिल देखिए बात करेंगे भाई बोल लीजिए अभी जीत लीजिए विश्व जीत लीजिए ये स्टार देखिए उड़न के। और आज देखिए बात कंचन दादा पालकर देखिए ये करीब हमेशा रहते हैं क्योंकि केवाले गाँव के देखिए प्रयास दादा देखिए बात करेंगे जमाई हमारे रोहन दादा फिर देखिए बात करेंगे। कंचन सर देखिए आजकल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में उड़न की बहुत चर्चा है। इसके कारण है यहाँ देखिए दिन ब दिन स्टार छाते रहते हैं। मैंने जैसे बात बताया यहाँ पर चाहे विश्वजीत अभिजीत प्रयास पाटिल लीजिए भाई बोल लीजिए समर्थ कडू लीजिए अमित नायक देखिए चर्चा में सज्जन मोकल। चलिए कल के देखिए पहला दिन समर्थ कडू देखिए मैच रेफरी थे निश्चित रूप से रोहन दादा देखिए आपकी सराहना करना चाहूंगा। बहुत बढ़िया देखिए जब ग्रामीण के पहले ओनर पैकर्स है और इस टूर्नामेंट में देखिए जितनी भी देखिए मान्यवर अतिथि सभी का तहे दिल से स्वागत है। आलेल्या पाहुणेला आलेल्या प्रेक्षकला हार्दिक स्वागत आहे एशियन ट्रॉफी मध्ये टूर्नामेंटचा दुसरा दिवस आज खास करून ज्या टीम आरपीएल सीजन 1 ला दिसणार ते टीम आज कंचन सर देखिए यहाँ पर निश्चित रूप से बेनिफिट फायदा है। देखिए जो टीम आपको आरपीएल में दिखेगा और आज जो टीम और जिस तरह से सज्जन मोगल के बल्लेबाजी रही काबिल तारीफ और उस टीम में देखिए अमित नाइक जैसे मयूर दादा पाटिल देखिए बात करेंगे पूरा नाव तो निश्चित रूप से समाप्त साहब देखिए बात करेंगे प्रभाकर पाटिल साहब देखिए बात करेंगे जामुल पड़ा इस वक्त देखिए तशरीफ रखते हुए स्वागत है दादा। कंचन सर बात करेंगे या टूर्नामेंटला कल पहिला दिवस मी बघितला भरपूर मान्यवर सर्व मान्यवरचा बघा सन्मान आहे अति सुंदर आयोजन नियोजन और जितनी भी तारीफ किया जाए तर या दरम्यान आदरणीय समाजसेवक माजी सरपंच चिरले ग्रामपंचायत प्रभाकरजी पाटील साहेबांचे आगमन त्यांना आम्ही मंचावरती आसनस्थ होण्यासाठी विनंती करतोय। आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचं स्वागत देखील षटकार ठोकत फलंदाजांना केलंय। क्रिकेटला धर्म मानणारे आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब पुन्हा एकदा एसएन ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे आयोजक छोट्या मोठ्या आणि संपूर्ण दिघोडे ग्रामस्थ यांच्या वतीने सहर्ष स्वागत। चलिए बात करेंगे यहाँ पर रोशन सर सही बताइए अच्छी सम्मान देखिए ना आपला काय आईसीसी है ना बीसीसीआई है लेकिन महाराष्ट्राला असा असा प्रमुख पाहुणे आहे भरपूर सपोर्ट रबर बोलवून दे टेनिस बोलवून दे सब खूब खूब आभार स्वागत वेलकम। तो चलिए इनका स्वागत देखिए बल्लेबाजों ने भी वेलकम के साथ किया और अजय पाटिल लेके जहां पर कमान संभालते हैं टीम के लिए प्रमुख गेंदबाज हैं लेकिन वंडर बॉय आकाश तारे कर रहा है। कंचन सर मुझे लगता है जो हाई स्पेल में इन्होंने इनिंग खेला था खास करके फाइनल का प्राइस दादा अगर वो मैच जीत जाते तो कहीं ना कहीं इनकी बोली और 5 लाख सीजन में और ज्यादा 5 लाख की बोली बढ़ जाती है लेकिन बोली तो बंदा का लगेगा इस बार यादगार देखिए इनिंग्स था वहां पर और विजय पावले ने पानी फेर दिया था आखिरी में आकर लेकिन आकाश तारेकर सागर अल्ले की टीम की क्या उन्होंने कमान संभाल सोचा भी नहीं था कोई आईपीएल में टीम फाइनल तक पहुंचेगा लेकिन आज देखते हैं अपने टीम का यहाँ से फिर से जिम्मेदारी जवाबदारी लेकिन लेग पाई से देखिए डिक्लेरेशन में आता हुआ 1 रन थोड़ी सी यहाँ पर जिक्र कर लेंगे जिन दर्शक देर से आए या जिन मेहमान दर से आए या 24 लाइव देखिए बात करेंगे संदेश दादा पाटिल पूरी टीम इनके जुड़े हैं या ऑनलाइन जितने दर्शक जुड़े हैं बहुत बढ़िया देखिए ऑनलाइन दर्शक कल से मैच का आनंद ले रहे हैं और खास करके देखिए आयंस 11 से कोल की टीम देखिए इस वक्त बल्लेबाजी कर रही है। खनौनी टीम के पास में देखिए बड़ा युवा चेहरा है अच्छा चुनौती है ये देखिए थोड़ा तीखा बाउंसर से कर दिया जवाब दिया यहां से। कंचन सर इसलिए कहा जाता है ना अगर समंदर में मुट्ठी भर नमक डाल समुंदर में मुट्ठी भर शक्कर डाल देने से उसमें नमक कम नहीं हो जाता है। अभिनाश देखिए हम देख सकते हैं बहुत बढ़िया देखिए बिचुम्बे के एक अच्छे ऑलराउंडर से अभिनाश पाटिल ओ आवाज थी यहाँ पर देखिए बल्ले का मुतल्दी बंद कर लिया यहाँ से अजय पाटिल देखिए ब्रिक थ्रो दिलाते हुए बड़ा थ्रो देखिए आकाश तारेकर वंडर बॉय इनका आउट हो जाना। कंचन सर जी से मान लीजिए कि आधा टीम क्या घर वापस आ रही है।
देखिए ये चेहरे आप देख लीजिए भाई, लेकिन कोई बात नहीं, ना तेरे हार से उतनी खुशी मिलती है ना तेरे जीत से, जितना खुशी तेरे मैदान में होने से मिलता है। इस नाम को बरकरार रखना वंडर बॉय के नाम से, चाहे चैलेंजर पारगांव की बात कर लीजिए, चाहे ओपन ग्रामीण लीग और मैदान पर देखिए चर्चा में रहने वाले कांचन सर। मुझे तो लगता है अगर बेन स्टोक से किसी को बहस करना है तो शुभम गिल तुरंत मयूर वाघमरे को इंग्लैंड बुला लीजिए। करण अंबाला जैसे खिलाड़ी को उन्होंने बक्सा नहीं दिखाया अपना रवैया। वाइड देखिए, शायद अंपायर का फैसला बदला था, नट आउट करण अंबाला को दिया गया था, लेकिन उसके बाद जिगर दिखाया था इस मयूर वाघमरे। क्या रहा सीजन टेनिस क्रिकेट का, टेनिस क्रिकेट का क्या रहा उनके लिए सीजन भाई। 2 4 व्हीलर्स है और उसके बाद देखिए शादी के बंधन में भी गए कांचन सर, इससे बड़ी बात क्या हो सकता है। और 1 डाउन देखिए बल्लेबाजी के लिए। नावेद पटेल वेलकम, आपका स्वागत है। देखिए दूर दूर मैच को देख रहे हैं वैसे नावेद है, बहुत बहुत देखिए ऑनलाइन जितनी भी दर्शक जुड़े यहां से रबर बॉल के देखे इंतजार बेताब उरन की नगरी और दिगोड़े गांव में देखे एक बढ़िया प्रतियोगिता चलता हुआ, और जहां पर देखे पहला ओवर कंप्लीट हुआ कांचन सर, बहुत कुछ चीजें देखने को मिला। जहां पर पहला गेंद का छक्का आया, उसके बाद देखिए आकाश तारेकर का विकेट गिरा, यानी जोर का झटका धीरे से लगा और 9 पर 1 विकेट है। चलते हैं थोड़ा डीजे के पास, वापस लौटेंगे फिर एक बार। जो भी काबिलियत है उसका इस्तेमाल कर लीजिए। और सबसे बड़ा विकेट आकाश तारेकर, लेकिन किसी भी कम मत मानिए। पिछला मैच कांचन सर चैतन्य पाटिल को अच्छा फाइट किए, इस बार भी देखिए जड़ में रखते हुए यहां से कांचन सर। देखिए आज बात करेंगे, थोड़ा सा बारिश रुका है तो बेनिफिट फायदा कहीं ना कहीं बल्लेबाज को तो मिल रहा है और उसके साथ गेंदबाज को भी। तो गेंदबाज जो ब्लॉकल में जड़ में रखना चाहता है ना, यॉर्कर गेंदबाजी, अगर बारिश रहती है एक इन हाथों से फिसलता रहता है, कभी कभी फुल लेन हो जाता है तो दिक्कत होता है। लेकिन यहां से देखिए जितना मदद गेंदबाज को उतना भी बल्लेबाज को रहेगा। ये देखिए पिछला यॉर्कर, देखिए ये सीखने वाली चीज है। और ये चीजें है ना कांचन सर, बहुत अच्छा मोहम्मद शमी क्या करते हैं सर, मुझे लगता है टेस्ट में उन्हें मिस किया हिंदुस्तान टीम। और जो बेन स्टोक देखिए उसका इस्तेमाल कर रहे थे, लगातार जड़ में रखना सुनील टांडे सर, उसके बाद थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ बाउंसर, उसके बाद है गुडनेस, क्योंकि पिछला जो बाउंसर था दिमाग का बल्लेबाज पे सोच यही चल रहा था कि क्या अगला गेंद भी छोटा आने वाला है, लेकिन वहां देखिए लेन को थोड़ा सा आगे रखा। इसलिए तो कहते ना जिंदगी में कुछ पाना है ना, सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं। लेकिन यहाँ रन देखे नहीं आ रहा है, जहां पर पहला गेंद पर छक्का। अगर अभी टीम का टोटल बात करेंगे ना 11 रन, थोड़ी सी निराश रहेंगे। बैटिंग मिला है यहाँ पर, लेकिन साइंस 11 कोलकाता टीम लगा था एक समय, अच्छा शुरुआत हो चुका था पहला छक्के के साथ।
बहुत बड़ा बाउंसर रहेगा यहाँ पर, वाइड का इजाफा हुआ, देखिए यहाँ से स्क्वायर लेग के अंपायर रहे हैं प्रफुल्ल ठाकुर सर, देखिए अच्छा साथ निभाते हुए। और सुनील टांडेल सर इस वक्त तीसरे अंपायर के रूप में चुने। आकाश तारेकर का विकेट और उसके बाद है मयूर वाघमारे का मैदान पर उतरना, थोड़ा क्रॉस खेलने जा रहे हैं। देखिए रबर बॉल जानते हैं कि इसमें ज्यादा ताकत की जरूरत नहीं है, लेकिन एक अच्छा टाइमिंग होना बहुत जरूरी है। कल देखिए भूषण पाटिल यही कर रहे थे, कंजन सर मजबूत शरीर वापस उन्होंने फॉर्म में लौटे भाई। और टीम का स्कोर देखिए 2 ओवर कंप्लीट है, लेकिन टीम का स्कोर देखिए निराश कर रहा है, 12 रन है। लेकिन अब यहां पर चलेंगे थोड़ा डीजे म्यूजिक के पास और उसके बाद आखिरी ट्रैगिन। टूट जाए यहाँ पर विश्वजीत ठाकुर, खास करके उस टीम के देखिए बात करेंगे जब लीग खेलेंगे तो एक साथ टीम में जुड़े रहते हैं और आज कमेंट्री में भी थोड़ा जुड़ी आकर विश्वजीत ठाकुर देखिए यहाँ पर आपको याद करता है। ये चलिए भाई बड़ा हिट अब यहाँ से पावरफुल AK-47 चलिए बहुत बढ़िया, देर से आया लेकिन दुरुस्त था यहाँ पर, तलाश था यहाँ पर। बतौर रसाइल मिसाल देखे, थोड़ा सा एक मिसाल यहाँ पर पेश करना पड़ेगा। ओ इस बार भी देखिए ये भी छक्के का गेंद था, लेकिन थोड़ा स्लोअर गेंद था, बल्ला जल्दी ले लिए थे, लेग बॉय से रन आता हुआ निराश रहेंगे अपने आप से। एक रन तो आया है लेकिन उतना संतुष्ट नहीं। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए शागर पहुंच गए यहाँ पर 19 रन 19 दावा 1 विकेट्स। और आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे आकाश तारेकर। रोहित दादा पाटिल देखिए बात करेंगे हमारे हिटमैन, क्योंकि देखिए जब आपकी टीम खेलती है, आपके पसंदीदा खिलाड़ी खेलते हैं, आपके दोस्ती रिश्ता ऐसे निभाना पड़ता है। हिटमैन आइए, आपका वेलकम स्वागत है। पाली से देखिए फिल्म करते हैं। कभी कभी देखिए बात करेंगे रबर बॉल, जवाबदारी रहता है तो घर का जिम्मेदारी लोग थोड़ा दूर रहते हैं, कहीं पैर फिसल ना जाए। टोटल की बात करेंगे देखिए एक रनों से यहाँ पर 20 रनों तक पहुंचे हैं, 20 रनों तक पहुंचे हैं गेंदबाज। और इस बार टाइमिंग भी अच्छा है, एलिवेशन भी अच्छा है भाई, झलक भी था और फलक भी था। ये बैटरी कुछ अलग ही था भाई। मयूर वाघमारे के बल्ले से 6 रन। हॅलो तर याच दरम्यान सन्माननीय कंटवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक समीर शेठ ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन, एसएन ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत। क्या बढ़िया देखिए मेहमानों का आना। रोशन सर कहते हैं ना, राजा कभी पैदा नहीं बनना पड़ता है, और वो मयूर वाघमारे दिखाते हुए। और उसके बाद देखिए थोड़ा सा लिटिंग एज है यहाँ पर, और क्या आशय बात छेड़ रहे थे भाई यहाँ से, अगर तू शेर है तो मैं भी बब्बर शेर। ना राजा बनता नहीं है भाई, बनना पड़ता है। और यहाँ पर विकेट, बड़ा विकेट यहाँ पर। कहती ना शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। और बैटर का देखिए छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था।
स्वतः 240 ना. बाबूसाला बराबर माहित है. नहीं भाई, मैंने कभी एक बूंद भी नहीं लिया हूँ. तो चलिए बात करेंगे रोहन से लफड़े. देखिए अपने परफॉर्मेंस से देखिए टीम का एकदम खुश होना चाहिए. कांचन दादा पालकर. पुन्हा रायगड प्रीमियर लीगच्या लिस्ट पण आहे. अजून भरपूर लिस्ट आहे. ओ ये चलिए बात करेंगे. अच्छा गेंद लेकिन थोड़ा सा बाउंस उछाल था और दूर भी था. वाइड का इजाबा देखे एक्स्ट्रा से. कंचन सर देखिए इस तरह के ओनर जब रहते हैं ना, ये क्रिकेट देखे ना पीछे हटा है ना पीछे हटेगा, यही बात बताया रोशन पाटील सर. आपल्याकडे ना ICC है ना BCCI है. रोहन दादा घरात है. डैशिंग लोग युवा और ऐसे पैकर जब रहेंगी तो फिर कोई कमी नहीं रहेगी. प्रभाकर पाटिल साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए खूब मजा आता. चलिए इस ओवर के साथ साथ चलेंगे सन्मान की तरफ. टीम का स्कोर देखिए शागर पहुंचा है 28 रन. धन्यवाद. तर आपण सन्मानाकडे जातोय आणि नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं आदरणीय प्रभाकरजी पाटील माजी सरपंच आणि एक जबरदस्त दानशूर व्यक्तिमत्व प्रभाकरजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जांभूलपाडा गावचे सन्माननीय प्रभाकरजी पाटील यांचा सन्मान करतील आमच्या स्पर्धेचे आयोजक विश्वजित ठाकूर यांच्या शुभ हस्ते माळेचे उपदार शॉल सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान घेत आहोत. प्रयास पाटील यांचे अगदी स्नेही आहेत. मामाश्री यांचा सन्मान आणि यानंतर समीर शेठ ठाकूर सुप्रसिद्ध उद्योजक कंठवली यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. समीर शेठ ठाकूर आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो या स्पर्धेच्या वतीने. SN ट्रॉफी 2025 दिघोडे या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर समीर शेठ ठाकूर यांचा सन्मान. बघा विनर टीम आपण कुठेही जाऊ नका, कारण यानंतर विनर विपक्ष या मॅच मधला विनर म्हणजे अमित नाईक संघासोबत या सामन्यातला विनर हा सामना खेळला जाईल. तो चलिए बात करेंगे यहाँ पर रोशन सर. विनर विनर के बीच में मैच है, लेकिन शुरुआत देखें यहाँ से भाई. बड़ा हिट के साथ ओवर की हो गई शुरुआत. गेंद को पहुंचाया भाई बहुत दूर दूर. अंपायर सैंडी पालकर सर ने कर लिया 6 का मंजूर. डीजे उड़ा भाई फुरफुर. चिरले ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय प्रभाकर शेठ पाटील जांभूलपाडा यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चं आर्थिक डोनेशन आम्हाला मिळालं. त्याबद्दल पुन्हा एकदा SN ट्रॉफी 2025 दिघोडे या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजक विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर आणि दिघोडे ग्रामस्थ यांच्या वतीने आपलं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व्हाईट बॉल. थँक्यू. रोशन सर वाइड गेंद है. देखिए टीम का स्कोर है 35-35 तक है. रोशन सर देखिए बात करेंगे रबर बॉल में. मैं पहले ऐसे टूर्नामेंट देख रहा हूँ जहाँ इतना मेहमान और मेहमान सन्मान. आलेला पाहुणेचा सन्मान करायचा गरज आहे. महाराष्ट्राच्या परंपरा आहे. अभिजित ठाकुर होंगे, विश्वजित ठाकुर होंगे, SN स्पोर्ट अश्विन दादा ठाकुर. चलिए चर्चा करेंगे बहुत. इस टूर्नामेंट में चर्चा किया जाए तो मुझे लगता है समाप्त नहीं होगा और 2 दिन टूर्नामेंट को बढ़ाना होगा. लेकिन जिस तरह से मेहमान देखे पहला दिन से हम देख रहे हैं. और टोटल की बात कर लेंगे. टोटल देखिए जाकर पहुंचा है 35-35. और ये देखिए बैटर की बात करेंगे ना अभिषेक है. खातो देखिए बता दिए. मैं गूंगा नहीं, मैं मौन हूं. बहुत जल्दी बताऊंगा मैं कौन हूं. पेन से विलंब करते हैं और ये बहुत जल्दी अपनी बल्लेबाजी से बता रहे हैं भाई मैं गूंगा नहीं भाई, मैं मौन हूं. और सुनील टांडेल सर मैं बहुत जल्दी बताऊंगा मैं कौन हूं. ये भाई पेन से विलंब करते हैं. नहीं, हमें भी थोड़ा कोई नई अंदाज के साथ आना पड़ता है. कांचन सर तैयार गेंदबाज वैभव पाटिल लेके यहां से. ओ फिर से एक बार खींचा है. फील्डर मौजूद है वहां पर. अजय भस्मा माथेरन भाई यहां से. माथेरन जाओ कांचन सर, मैंने आनंद लिया है माथेरन का. 3 रन देखिए यहां से अजय भस्मा. देखिए माथेरन बहुत मेहनत करना पड़ता है. इतना ऊपर प्रतियोगिता खेला जाता है. प्रसाद भाई सावन 2 आइकन. और जहां पर देखिए 15,000 20,000 25,000 की आइकन के लिए रहता है.
चलिए बिग मैन समीर दादा ठाकुर देखिए जिनकी तरफ से 2000 की donation इस टूर्नामेंट के लिए, और कांचन दादा देखिए स्कोरिंग के लिए देखिए यहां से बात करेंगे। समीर सेठ ठाकुर देखिए इनकी तरफ से 500 रुपये। इसलिए तो मैं बोला था कांचन दादा बलाय गाव केवाले गावाचा सुपुत्र आहे, लेकिन त्याच्या राजधानी उरण आहे। धाकटी जुई मारा हाती घोड़े 500 रुपया देखिए स्कोर के लिए आता हुआ। देखिए भाई आएंगे आएंगे तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए, और लगाएंगे चौके छक्के चाहे उम्र कैद की जेल हो जाए। ठोको ना, याद रखना जो संघर्ष से चर्चित नहीं होता, जो संघर्ष से परिचित नहीं होता, वो कभी चर्चित में नहीं रहता। फिर से एक बार हो क्या यहां से शॉर्ट सिलेक्शन फंसा है। आशिकेश क्या कमाल का कैच लिया भाई। कहते हैं ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले तेरी अमानत है। मुझे मोठ्याला राहून तर छोट्याच्या लग्न करा ऐसा कुछ गाना था। चलिए बहुत छोटे ने मोटे से पहले शादी नहीं, बहुत जल्दी होना चाहिए भाई। बड़े को बड़ी जिम्मेदारी रहती है, छोटे को जल्दी होना चाहिए। छोटे ने पहले शादी की बड़े से। हाँ लेकिन बात करेंगे यहाँ पर टोटल की थोड़ा जिक्र कर लेंगे। 45 रन, थोड़ी सी हंसी मजाक चलता हुआ कमेंट्री बॉक्स में। कंचन दादा पालकर देखे बात करेंगे, इनकी तो दावत हमेशा रहता है। दुपारी मंगेश दादा घरत त्यांच्या घरी धाकती छुई। तो चलिए मैच देखिए बात करेंगे। आशीष ने प्रयास दादा दाग दिया, जो संघर्ष से पराजित नहीं होता कभी वो चर्चित नहीं होता। चर्चा में तभी रहोगे आप जब संघर्ष अच्छा करोगे। कमाल का कैच लिया, बिचुम्बे से बंदा विलंब करता है और जिसका फायदा देखिए मिलता हुआ। इसको देखिए सागर पहुंचा है 45 है। चलिए फिर से एक बार तैयार गेंदबाज है। ओ ये चलिए कंचन पालकर सर, आपके अंदर एक खासियत है, आप सरपंच बन गए, इतनी अच्छी स्कोर और दोस्ती, लेकिन नो घमंड आपके पास। ये नहीं होना चाहिए। कोई खिलाड़ी लीजिए, कोई भी इंसान लीजिए, कहते हैं ना जिसको घमंड की हवा लग जाती है ना उसे दवा लगती है ना उसे दुआ लगती है। आज जो हमारे मान्यवर है देखे, ये दुआ है इनकी भाई, बड़ों की दुआ है, घरों की दुआ है। इसलिए कहते हैं घमंड नो एटीट्यूड, बस अपना बल्ला से बात कीजिए। स्कोर देखिए 46 रन। बहुत अच्छा गेंद, लेकिन थोड़ा बाहर भी रहा और बड़ा बाउंसर भी रहा। यहां से टोटल की बात करेंगे यहां पर ये तो आवाज मुझे लगता है मयूर वाघमरे का हो सकता है, इसलिए कहा कि भाई बेंच स्ट्रोक का सामना इनका होना चाहिए। शुभम गिल कांटेक्ट कीजिए, मयूर को इंग्लैंड बुलाइए। और ये चलिए तैयार, और बैटर थोड़ा सा गेंद भी दूर था, लेकिन बल्लेबाज जगह से खड़े खड़े खेल गए। वाइट का इशारा यहां से। फुटी देखिए 48 रन। चलिए अशोक दादा पाटिल से गुजारिश करना चाहेंगे, कंट्रोली आइए, आपका बहुत बहुत स्वागत, वेलकम है। ओ ये चलिए खींचा, बहुत बड़ा हिट है, लंबा हिट भाई यहां से। इसे कहते हैं 13 का फूल 17। अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक दीजिए वाला। आभार आदरणीय प्रभाकरजी पाटील माजी सरपंच आणि त्याच वेळेला सन्माननीय समीरजी ठाकूर, दोन्ही मान्यवरांचा आपण या ठिकाणी एसएन ट्रॉफी 2025 दिघोडे या स्पर्धेच्या वतीने आपलं या ठिकाणी आभार। आतिश मात्रे के बल्ले से देखिए आतिशी बल्लेबाजी,
और इस बार देखिए थोड़ा सा गेंद नीचे रहा, स्लोअर गेंद था और इनसाइड एज था भाई, अंदरूनी हिस्सा था, कैरी तो नहीं किया था विकेट कीपर तक। चेक करना चाहते हैं अंपायर, तीसरे अंपायर की तरफ कदम बढ़ाएं। रोशन सर कहते हैं ना, मकड़ी भी नहीं उलझती अपने बनाए हुए जाल में, जितना इंसान फंस जाता है कभी कभी अपने उलझन में। उलझन तो बहुत है, सुलझाओ कैसे। तीसरे अंपायर का डिसीजन अभी आना बाकी है। अंतिम ओवर है लेकिन यहां पर विकेट है भाई, आउट है बल्लेबाज यहां से, मौका रहेगा के पास। टीम का स्कोर देखे 54। से गुजारिश करना चाहेंगे, आइए आपका वेलकम, स्वागत है, उनके साथ है अक्षय दादा मुंडे। देखिए बात करेंगे, आयंस 11 क्रिकेटिंग के ओनर हैं। आइए आपका भी स्वागत है। माफी चाहेंगे अंपायर, थोड़ा सा मेहमान का भी आना जाना लगा है, मैच में भी पहुंच रहे हैं मेहमान की तरफ है। तो चलेंगे मैच की तरफ, न्यू बैटर्स यहाँ पर नॉस्ट्राइक पर रहेंगे, लेकिन आतिश देखिए स्ट्राइक पर रहेंगे। और ये देखते हैं क्या अंपायर का यहाँ से डिसीजन रहता है। नो बॉल किया गया। आयंश 11 कोलके संघाचे पुरस्कर्ते आणि संघ मालक अक्षय मुंडे आणि स्वतः आयंश यांचं आगमन, मंचावरती आपलं स्वागत। चलिए वाइड गेंद है भाई यहां से, बाउंस देखे, खास करके रबर बॉल है इसलिए थोड़ा अनुमति आगे तक दिया गया है। नहीं अच्छी सोच है भाई, लेकिन आतिश देखते हैं अब सोच उन्होंने बनाया था और उसने मान लिया गेंदबाज। नहीं नहीं रुकेंगे भाई, बॉटम हैंड का देखे करारा टाइमिंग भाई, यहां जैसे बंदूक से कमजोर 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 नाही तो लटकर मर्दावानी हा फटकार मला कसून षटकार मर्दावानी हा फटकार क्या बात है, छक्के के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 61 रन। क्या बैटिंग है भाई यहाँ पर। अस्सी केस के लिए देखिए सैली ज्यादा हुए कैप्टन, जिनकी तरफ से यहाँ पर नया ब्रांडेड शूज देखिए, क्या बात है, कैच अच्छी लिए भाई उन्होंने। ओ फिर से पा रहे गैप है, वन बाउंस लेकर देखिए, यानी आतिश मात्रे का गाड़ी चल रही है, पम 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 4 रन। कि आखिरी में कैसा बल्लेबाजी करना चाहिए। और इस बार देखिए थोड़ा वही दूर, आतिश की एक देखिए दूर से जगह से खड़े खड़े खेलने का कोशिश है। धन्यवाद डीजे, दो माइक्रोफोन देने के लिए। और आखिर में देखिए 22 रन आता हुआ और इसके साथ साथ इनिंग कंप्लीट है भाई, लेकिन टीम का टोटल क्या है, टीम का टोटल देखिए 61 रन, 60 माफी चाहेंगे 66 है और 66 रन बना है। और जीत के लिए देखिए 67 रन, लेकिन ये जो टोटल है ना, कल सताया था दाऊदी गाउटन को भाई, यहाँ से 4 ओवर में इतना बड़ा टोटल बनाने के बाद मैच गवाया था यहाँ पर। लेकिन देखते हैं ये 5 ओवर का मैच है, क्या ये टोटल को बचाएंगे या बनाएंगे। और याच्या नंतरचा मॅच विनर विनर कांचन सर कॉमेंट्री बॉक्स पर आता होणार बदलाव, कॉमेंट्री बॉक्स पर आता जुन्नर रायगडच्या बुलंद आवाज रोशन पाटील सर तारा।
धन्यवाद बाबूशा. आशिकेशने जो झेल पकडला त्या झेलसाठी चुंबे संघाचा हार्ड हिटर शैलेश भोईर यांच्या वतीने नवीन हंगामाच्या सुरुवातीला ब्रँडेड शूज आशिकेशला मात्र त्यांच्याकडून गिफ्ट मिळतील. त्यांचंही स्वागत. देवराम वेलकम. तर मोठ्या आणि छोट्या यांनाही विनंती असेल मंचावरती आपण इथे सन्मान घेत आहोत. आयांश शिलबन कोळखे संघाचे पुरस्कर्ते, आयांश ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा आणि एक दमदार युवा उद्योजक कोळखे गावचे सन्माननीय अक्षयजी मुंडे यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. अक्षय मुंडे यांचा सन्मान करतील आमचे आयोजक प्रयास पाटील भाया यांच्या शुभ हस्ते अक्षय मुंडे कोळखे आम्ही या ठिकाणी घेत आहोत. आपणास विनंती असेल मंचावरती आपण. बरेचसे संघ आहेत, जवळजवळ 24 संघ यंदाच्या अंगामध्ये रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळते, ज्यामध्ये 8 संघांना आज या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांचा खेळ आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. तर अक्षय मुंडे त्यांचे चिरंजीव आयांश देखील त्यांच्या समवेत उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. तर अक्षय मुंडे यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. एसएन ट्रॉफी दिघोडे 2025 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आजचा दिवस कास आहे. रबर बॉल म्हटलं की पावसाची रिमझिम सरी आपण नेहमी पाहिल्या, परंतु आज पूर्णपणे उन्हाचं वातावरण आहे, ड्राय विकेट आणि अशा विकेटवरती फलंदाजांनी जे कारनामे आजच्या करता दिवसामध्ये केले ते देखील उल्लेखनीय राहिले. मागचाही सामना रन चेस होताना पाहायला मिळाल्या आणि याही वेळेला टार्गेट मैदानामध्ये आहेत जवळजवळ 67 रनचं टार्गेट चेस करायचं मैदानाच्या आतमध्ये. यश एंटरप्राइजेस खानावले या संघाला रोहन शेठ देखील आमच्या मंचावरती आहेत, ज्यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं मी खास करून या ठिकाणी रोहन शेठ यांच्या संघाचं कौतुक करेल, कारण अनेक रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या तालुक्याचे खेळाडू, वेगवेगळ्या परिसरातील खेळाडूंना निवडलं जातं, परंतु रोहन शेठ यांची संकल्पना आपण जर पाहिली तर सर्वाधिक जवळजवळ 90% खेळाडू हे त्यांच्या परिसरातीलच आहेत, ज्यांना मात्र या ठिकाणी संधी मिळवून दिली. म्हणजे आपल्या विभागातील खेळाडू देखील त्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं, किंबहुना तो खेळाडू पुढे कसा जाईल ही तळमळ त्यांच्या माध्यमातूनही पाहायला मिळाली. आणि त्यांचंही कौतुक. अक्षय मुंडे आपलंही कौतुक. या खरं स्पर्धेच्या माध्यमातून 2 पुरस्कर्ते आमच्या मंचावरती आहेत, युवा उद्योजक. आपलं स्वागत. सलामीवीर सूर्या मस्कर आणि त्याच्या बरोबरने मस्त चांबो प्रफुल्ल पाटील, चांबो या नावाने परिचित असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून दाखल झाले आहेत. मी मयूरच्या संघाला विनंती करतोय, लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. आपण मयूर वाघमारे यांच्या खरं तर संघाला विनंती असेल आपण सर्वांनी फिल्डिंग लावून घ्या. आमचे मित्र प्रशांत नवाले आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज बाबूशा यांचा आवाज आपण ऐकताय. मराठी भाषेवरती जास्त भर दिलाय बाबूशा यांनी, एक उत्कृष्ट समालोचक. त्यांनी फोनवर सांगितलं, इस बार हिंदी चलेगा क्या रोशन भाई? चलेगा, लेकिन मराठी को भी सीखना पड़ेगा. थोड़ा बहुत उन्होंने भी बढ़िया कोशिश की. माछॉन डावाला सुरुवात झाली आणि सलामीवीर सूर्या मस्कर आणि त्याच्या बरोबरीने चॅम्बो मैदानाकडे दाखल होताना आपण पाहू शकाल. छोट्या मोठ्या यांची संकल्पना स्वर्गीय मेघनाथ रामभाऊ ठाकूर व स्वर्गीय ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ एसएन ट्रॉफी 2025 दिघोडे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन. काल पहिला दिवस स्पर्धेचा आणि यंदाचा हंगाम पावसाळी क्रिकेटमध्ये माझाही पहिला दिवस स्पर्धा समालोचनाचा. बऱ्याच विश्रांतीनंतर आज खरं तर या ठिकाणी संधी मिळाली. खूप मोठं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण सध्या पाहताय. रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू आज तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. काल देखील आपण पाहिला अलिबागचा संघ पाहिला, नवी मुंबई, भिवंडी, खालापूर, पनवेल चे संघ आपण पाहिले. तर या दरम्यान सन्माननीय सुधीरबुवा पाटील आणि त्यांच्या समवेत आदरणीय आमचे दीपकदादा यांचं देखील आगमन. उत्कृष्ट पंच या आपलंही स्वागत. सुधीरबुवा यस, जबरदस्त हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं आगमन. डॅशिंग, डायनामिक, त्यांचा एक आगळा वेगळा लुक, हेअरस्टाईल, गॉगल्स, सर्व काही
वेगळेपणा त्यांना पाहायला मिळेल त्यांच्यामध्ये. आणि योगेश भोईर बुम बुम सध्या फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये आहेत, कमी तिथं आम्ही, त्यामुळे योगेश देखील आता इन ऍक्शन मध्ये असतील या ठिकाणी. कॅचला प्रत्येक कॅचला मोठ्या विश्वजित ठाकूर यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आलं. 500 यस बजेट वाढला, 500 रुपयाचं पारितोषिक. मॅच ऑन, डावाला सुरुवात झाली आहे. मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. बाबूशाह याने सांगितलं होतं अलिबागचं क्रिकेट आणि त्या क्रिकेटमध्ये करण अंबालाचा विकेट. खरं तर तो जोश, उत्साह, जल्लोष आपण त्या ठिकाणी मयूर वाघमारेचा पाहिला होता. सेलिब्रेशन स्वाभाविकच असेल. पहिला फुलटॉस मिस टायमिंग आणि यावेळेला मात्र नशिबाची साथ खरं तर मिळाली. फिल्डिंग करणाऱ्या टीमला खेळाडू बाद आकाश तारेकरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. तिसऱ्या पंचाची मागणी केली माफी असावी, त्या ठिकाणी चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. बॉल वेस्ट साईडच्या वर असेल तर चॅम्बो सुरक्षित, आणि जर का बॉल लिगल असेल तर मात्र चॅम्बोला परतीचा प्रवास त्या ठिकाणी करावा लागेल. आणि पहिल्या बॉलवरती कदाचित गोल्डन विकेट मिळू शकतो फिल्डिंग करणाऱ्या यश एंटरप्राइजेस खानावले संघाच्या अगेन्स्ट आयांश 11 कोळके या टीमला. मागच्याही सामन्यामध्ये टार्गेट 67चं होतं, त्या धावांचा पाठलाग त्या ठिकाणी दुतुम कुंडेबा संघाने केला. तर विकेट पहिला खेळाडू बाद, अगदी योग्य अँगलने मात्र हा बॉल त्या ठिकाणी चेक केला. बरोबर कमरेच्या खाली बॉलला अटेम्प्ट केला फलंदाजाने. हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि पहिला धक्का गोल्डन डक घेऊन मैदानाच्या बाहेर चालला प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो. त्यानंतर मैदानाकडे चालला तिसऱ्या क्रमांकावरती विचुंबे गावचा सुपरस्टार आशिकेश भोईर. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चालला अपकमिंग यंगस्टार असं म्हणतात. नवे पर्व युवा सर्व तरुणांचा खेळ तुम्ही मैदानामध्ये पाहता. अर्थ आशिकेश आणि एका बाजूला देवतचा खेळाडू मयूर वाघमारे हे देखील एकाच परिसरातील खेळाडू आहेत. अभिला आपण पाहता मैदानामध्ये लॉंग ऑफला फिल्डिंग करत असताना अजय भगत शिवकरचा खेळाडू. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्वतः आकाश तारेकर यांना आपण मैदानामध्ये पाहता. कल्पेश मस्कर एक्स्ट्रा कव्हरला, एका बाजूला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आतिश मात्रे पारगावचा खेळाडू. परंतु या सर्वांमध्ये चर्चा सध्या ती म्हणजे रोहन भोईर यांचा गावचा सुपरस्टार योगेश भोईर या खेळाडूचे बुमबुम. रायगड प्रीमियर लीग MD वॉरियर्स संघामध्ये जेव्हा निवड झाली तेव्हा तो संघ चॅम्पियन झाला आणि भरपूर चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहिली योगेशच्या माध्यमातून. डॉट बॉल मयूर आपली गुणवत्ता सिद्ध करतो. वेगवान चेंडू होता, पायात टाकलाय, ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. यावेळेला बाणांना तर बॉलचा कॉन्टॅक्ट त्या योग्य नव्हता. लेग बायच्या स्वरूपात सिंगल पंचांनी घोषित केले. एक रन मात्र मिळाली. अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये यश एंटरप्राइजेस खानावले या टीमचं. रबल बॉल क्रिकेट आपण कांचन पालकर सर पाहिलं तर शक्यतो आपण पाहिलं फारसे विकेट त्या ठिकाणी गमावले जात नाही. सुरुवातीचे 4-5 खेळाडू जर का चांगल्या धाटणीचे असतील तर तो संघ परफेक्ट बॅलन्स मानला जातो. कारण या फॉर्मॅटमध्ये षटकार चौकार ची भाषाच बोलली जाते, किंबहुना मोठे फटकेच जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु आज पाऊस नाहीये, सकाळपासून याच गोष्टीची चर्चा. अनेक ठिकाणी भिवंडीमध्ये आपण काही स्पर्धा पाहिल्या, जेव्हा पाऊस नसेल तेव्हा बादलीभर पाणी विकेटमध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर गोलंदाजी होते. हा देखील नियम त्या परिसरामध्ये आम्ही पाहिला. अनेक स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. परंतु आज इथे आपण पाहिला, काल पहिला दिवस मोठा खरं तर प्रचंड पाऊस त्या ठिकाणी पाहिला. परंतु आजचा दिवस फलंदाजांसाठी देखील तितकाच चांगला राहील. कारण जेव्हा विकेट ओलसर असते तेव्हा बॉल स्पीड होतो, मोठ्या वेगाने मात्र दुप्पट वेगाने बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतो. परंतु यावेळेला टाइम करावा लागेल. सूर्या मस्कर साठी हा बाउन्सर होता आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा. यंदाचा हंगाम टेनिस बॉल क्रिकेट 5वं कतर रायगड प्रीमियर लीगचं पर्व अक्षरशः गाजवून सोडलं या खेळाडूने. तो सूर्या मस्कर उत्कृष्ट फलंदाज आणि त्याच वेळेला आपल्या स्वप्नातील पहिली 4 व्हीलर कार रायगड प्रीमियर लीग मध्ये पटकावणारा मयूर वाघमारे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल तुम्हाला या ठिकाणी 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कोणता संघ असेल या मॅच मध्ये विजेता? पुढच्या मॅच मध्ये दुतुम कुंडेबा संघ देखील प्रतीक्षा करतोय. कोणता संघ पुढे येईल त्या संघासमोर त्यांनाही 2 हात करावे लागतील. याही वेळेला पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल कमबॅक मयूर वाघमारेकडे असणारे व्हेरिएशन, मयूर वाघमारेकडे असणारं खरं तर अनुभव पूर्णपणे त्याने या ठिकाणी पणाला लावलं. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं डॉमिनेट केलंय यश एंटरप्राइजेस खानावले टीमला मयूर वाघमारे या गोलंदाजाने.
नेक्स्ट बॉल आपण पहिला गुडघा टेकत त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. यावेळी या ठिकाणी आपण पहिला लेगच्या बाहेर डाऊन द लेग हा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त रन्स मात्र या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये यश एंटरप्राइजेस खानावले या टीमला. संघाची वाढती धावसंख्या धाव फलकावरती 1 गडी बाद 3 धावा. पहिल्या बॉलवरती पहिला ब्रेक थ्रू प्रफुल्ल पाटील चांबोचा मिळाला. शून्यावरती भोपलाही न फोडता हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर मात्र सिंगल डबलने मध्ये डावाला पुढे घेऊन चालत हे खेळाडू. वन्स अगेन अतिरिक्त बाउन्स याही वेळेला आपण पाहिला आणि इथे बाउन्सर सेकंड बाउन्सर कंप्लीट. 2 बाउन्सर एका षटकामध्ये आपण टाकू शकता आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा बाउन्सरची वॉर्निंग मयूर वाघमारे याला मिळाली. पंच जो निर्णय देतील तो निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. चांगली क्रिकेटची स्पर्धा, उत्तम दर्जाचं आयोजन, उत्तम आउटफील्ड तुम्ही पाहताय मैदानाच्या अवतीभोवती. लश ग्रीन आउटफील्ड 2 फुल टॉस या ओव्हरमध्ये त्यांना मात्र मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करता आलेले नाहीयेत. फुल टॉस वरती मात्र अपघात घडला. प्रफुल्ल पाटील चांबो बाचल्यामध्ये यावेळेला डॉट बॉल. पहिलं षटक राहिलं आयान कोळखे संघाच्या नावावरती, कारण या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त मैदानामध्ये 3 विकेट मिळाला 1. पहिलं षटक संपलं. 3 धावा धाव फलकावरती 1 खेळाडू बाद. पुन्हा एकदा येणाऱ्या 1, 2, 3 ऑगस्टच्या दरम्यान पेन बोरगावच्या मैदानावरती कासमाचं भव्यदेव मैदान, या मैदानावरती SP अँड AK चषक या स्पर्धेचं आयोजन, रबर बॉल क्रिकेटची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 15,000, तृतीय पारितोषिक 7,000 आणि स्पर्धेची प्रवेश फी फक्त आणि फक्त 3,500. या ठिकाणी ज्या संघांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी जरूर स्वप्नील पाटील कोठावले, अभिषेक खातू यांच्याशी आपण संपर्क साधा. उत्तम दर्जाचं आयोजन पेन नगरीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्कवरती पारगावचा खेळाडू आतिश मात्रे बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला, ज्याने चांगली बॅटिंग केली. शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आशिकेश बोईर हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला. हाफ ट्रॅकर बॉल थोडासा राऊंड द विकेट, भरपूर बाहेर टाकला, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त या ठिकाणी रन्स मात्र मिळेल. स्क्वेअर चेंडू ज्याला म्हणता येईल, एक्स्ट्रा रन. या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं धावांचा पाठलाग करताना अजूनही लिगल मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. लिगल रन मात्र बॅटमधून आलेले नाहीत, परंतु अतिरिक्त धावा या जास्त खर्च झालेल्या आहेत. आयन शेलिमन कुळके या संघाच्या माध्यमातून वन्स अगेन त्याच दिशेने हा बॉल. आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. आता मयूर वाघमारे थोडासा मार्गदर्शन करतोय, त्या ठिकाणी नक्कीच करेल आतिश मात्रे या खेळाडूला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळवून दिली आपल्या टीमला मयूर वाघमारे या गोलंदाजाने. काल या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक आपण विश्वजित ठाकूर मोठ्या नावावरती होताना पाहायला मिळालं. आज देखील चांगली गोलंदाजी, काल मी चर्चा केली रोहित घरत या खेळाडूची, त्याने देखील 2 धावांचं षटक टाकलं होतं अगदी निर्णायक क्षणाला. आणि इथे देखील आता मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करताना. यश एंटरप्राइजेस खानवडे टीमला क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. आशिकेश बोईर विचुंबे गावचा हा खेळाडू, पनवेल शहराच्या अगदी बाजूला असलेलं गाव. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करायचा, उंची घेतली, अंतर कापेल का, तर नाहीये. साहिल मिसाल भिंगारीचा खेळाडू त्याच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय. आशिकेश बोईर हा खेळाडू. दिघोडे 2025 विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर या करता दोघांचं हे आयोजन, सर्व त्यांचे सहकारी त्यांचं देखील आयोजन आपण पाहता. आणि काल पहिला दिवस तब्बल 1,66,000 खर तर व्ह्यूअर्सने या स्पर्धेचा आनंद घेतला. एक मोठा रेकॉर्ड या स्पर्धेनं प्राप्त केला आणि आजचा दिवस आतापर्यंत 36,000 व्ह्यूअर्स या स्पर्धेला लाभले आणि टोटल 2,12,000
व्ह्यूवर्स या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळाले. हे यश आहे करते या स्पर्धेचं. 9 मॅच मध्ये मोठा टप्पा ओलांडलाय. 2 लाख प्लस व्ह्यूवर्स या स्पर्धेला लाभले. को करंट व्ह्यूवर्स ची संख्या आपण जर पाहिली सातत्याने 10,000 प्लस. हार्दिक पांड्या, अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहिल्या बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. क्या बात आहे. अजय पाटील सांगतो मैदानामध्ये मी आलोय. संघाचा कॅप्टन यश एंटरप्राइजेस कानावले टीमचा एक खरतर हार्ड हिटर खेळाडू टीम कॅप्टन मैदानामध्ये अजय पाटील आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. बेलवलीचा हा सुपरस्टार मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा आक्रमण. स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग अँड स्ट्रॉंग. वन्स अगेन अनदर वन. षटकार. अफलातून बॅटिंग. रातोरात हा खेळाडू हिरो झाला. एमडी वॉरियर संघाच्या अगेन्स्ट जेव्हा त्याने मेडन षटक टाकलं होतं रायगड प्रीमियर लीग मध्ये, तेव्हापासून हा खेळाडू सातत्याने चर्चेमध्ये राहिलाय. आणि अनेक वेळा आपण पाहिला गावदेवी बेलवली चॅलेंजर बेलवली या संघाकडून खेळत असताना मोठं योगदान या खेळाडूचं राहिलंय. आणि या खेळाडू देखील बेलवली गावचा हार्दिक पांड्या ही उपाधी मिळाली. आज मात्र कॅप्टनच्या भूमिकेमध्ये कॅप्टन दी डिपार्ट आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये बरेचसे खेळाडू बाद झाले, परंतु यावेळेला अजय पाटील मैदानामध्ये संघर्ष करतो, प्रयत्न करतो. ऑन साईडला हा फटका आला. मिड विकेटला अभिषेक आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रन्सच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तब्बल 18 धावा. 18 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 खेळाडू बाद झाले, परंतु अजूनही मैदानामध्ये यश एंटरप्राइजेस खानावले संघाची A1 जोडी. एका बाजूला सूर्या मस्कर आणि त्याच्या बरोबरीने अजय पाटील. याही वेळेला आदळलेला पटेला चेंडू अतिरिक्त बाउन्स. पंचाने या बॉलला वाईड घोषित केलं. अनप्लेबल डिलिव्हरी. इथे देखील आपण पाहिला एक्स्ट्रा रन खर्च करतो आतिश मात्रे हा गोलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जवळजवळ 16 धावा खर्च केल्या आतिश मात्रे या गोलंदाजाने. 1 ओव्हर सामन्याला कलाटणी देऊ शकते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये खरं तर अविनाश बागचं षटक हे मागडं राहिलं होतं रामवाडी पेन या टीमला. याही वेळेला हा ट्रॅकर मिस टायमिंग आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. थोडासा आपण पाहिला हा फटका मिस टायमिंग. परंतु डीप मध्ये योगेश सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक उत्तम फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. 1 रन या बॉलमध्ये आली. धाकटी चुई टीमचा खरं तर हा खेळाडू आतापर्यंत ग्रामीण मध्ये 3 वेळेला बेस्ट फिल्डर सायकल त्याने पटकावल्या. हा एक रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहिला, कारण छोट्या मोठ्या याच्या तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू आहे. याही वेळेला हेलिकॉप्टर उडाया मिड विकेटच्या बाहेर. अजून एक धमाका. अजय पाटील व्हॉट अ शॉट. षटकार. म्हणतात खरं तर सूर्योदयानंतर सूर्यास्तानंतर सूर्योदय हा नेहमी होतो. त्याचप्रमाणे अपयशानंतर यश हे नेहमी नक्की मिळतं. आणि या ठिकाणी आपल्या पाहिलं आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती, आपल्या उत्तुंग फटकेबाजी जोरावरती, विध्वंस खेळीच्या जोरावरती या ठिकाणी यश प्राप्त करून दिलं टीमला अजय पाटील या खरं तर संघनायकाने. कौतुक करावं तितकं कमी. लास्ट बॉलवरती पायातला बॉल त्याच्यावरती काय फटका लगावला षटकाराला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावरती आल्या. आता 18 बॉल 41. 18 मध्ये 41. सूर्या मस्कर ऑन स्ट्राईक. सूर्या मस्करच्या बॅटमधून स्लॉट मध्ये आला बॉल. त्याला पाठवला मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सूर्या मस्कर देखील आता आक्रमक झालाय.
सूर्या मस्कर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. मागील काही बॉल ज्या पद्धतीने सूर्याने फेस केले असं वाटलं सूर्या थोडासा चाटपट होता त्या ठिकाणी, थोडासा कन्फ्यूज होऊन त्याचे इनिंग पाहायला मिळाले. परंतु यावेळेला प्रॉपर स्लॉटमध्ये आलेला बॉल, त्याच्यामध्ये टायमिंग लाजबाब, आत्मविश्वास द्विगुणित करणारा हा फटका सूर्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल थोडी गती काढली, या बॉलची गती कमी केली आणि यावेळेला मागे टप्पा घेतला आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. बॉलच्या मेरिटनुसारच खेळावं लागेल. हा बॉल कव्हर्सचा टार्गेट केला असता तर कदाचित आणखीन एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असता, किंवा थांबून खेळावं लागेल. ड्राय विकेट आहे, थोडासा बॉल वेगाने येणार नाहीये, कधी कधी बॉल थांबून येईल आणि त्याच पद्धतीची रणनीती या ठिकाणी आखावी लागेल. ऑन साईडला फटका, डीप मध्ये फिल्डर अभिषेक खातू सज्ज आहेत आणि यावेळेला सेकंडचा कॉल. ओव्हर थ्रो झाला, बॅकअपला आहेत खेळाडू. आतिश 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या बॅटिंग करत असताना. यश एंटरप्राइजेस खानावले टीमला धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धाव फलकावरती 34, लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या ओव्हरमध्ये शांत संयमी सुरुवात, फक्त 3 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 23 धावा. आता समीकरण म्हणले 15 बॉल 33 धावा, 15-33, 15 बॉल 33 यावेळेला वाईट बॉल, त्यामध्ये 15 बॉल 32चं समीकरण या मॅच मध्ये राहील. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. सामना थोडासा आता आपण जर पाहिला बॅलन्स झालाय, कारण मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं या मॅच वरती पूर्णपणे मजबूत पकड राहील आयांश 11 कोळखे या संघाची, परंतु त्यानंतर आतिशच्या अगेन्स्ट केलेलं आक्रमण हे मात्र नक्कीच थोडंसं जिव्हारी लागलं असेल आयांश 11 कोळखे संघाच्या खेळाडूंच्या, कारण तिथून मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. वर्चस्व गाजवतं मैदानामध्ये यश एंटरप्राइजेस खानावले हा संघ. परंतु एका बाजूला आपण जर पाहिलं आयांश 11 कोळखे संघाकडे चांगल्या पद्धतीचे गोलंदाज देखील आहेत. अभिषेक खातू सारखा एक अनुभवी खेळाडू या टीम मध्ये, एका दुसऱ्या षटकात जबाबदारी येऊ शकते. यावेळेला ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता मागच्या बॉलवरती, याही वेळेला अप्पर कट सुपर स्टाईल मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर हा फटका षटकार. धावा हा सामना आता जवळ आणलाय. सूर्या मस्कर आणि अजय पाटील या 2 फलंदाजाने जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये साकारतात. हे दोन्ही खेळाडू अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल हलकीशी कडा घेतली, बॉल मागे चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये, डिक्लेअर झोन मध्ये 1 रन डिक्लेअर केली. 1 धाव या बॉलवरती मिळेल बॅटिंग करताना. यश एंटरप्राइजेस खाना टीमला मॅच ऑन. 13 बॉल विजयासाठी आता 25 धावांचं समीकरण. 13 चेंडू 25. जर का ही जोडी अजून 1 ओव्हर मैदानामध्ये राहिली उभी तर मात्र हा सामना कठीण होऊन जाईल आयांश 11 कोळखे संघासाठी, कारण दोघांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. अफाट कर्तृत्व या खेळाडूने सिद्ध केलंय. पायात टाकला बॉल, पुन्हा एकदा हाफ हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न अभि त्या ठिकाणी आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 रन या ठिकाणी मिळाले. 1 रनच्या मध्येने समीकरण बनलंय. शेवटचे 12 बॉल आता विजयासाठी 24 धावांचं समीकरण. येणारे 12 चेंडू आणि इथे मात्र 24 धावांचं समीकरण. बघा, मी विनंती करेन दुतुम कुंडेबा संघाचा कॅप्टन अमित नाईक आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. यानंतर विनर विपक्ष दुतुम कुंडेबा या 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. कालापूरचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला बॉल आपटलाय, बॅकफुटला गेले होते, ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हर पॉइंटला फटका. 1 रन मात्र या बॉलमध्ये नक्की मिळेल. 1 रनच्या मध्येने समीकरण बनलंय. शेवटचे बॉल असतील मैदानामध्ये 11. विजयासाठी तब्बल 23 धावा. काल असाच सामना रंगला होता. मी मगाशी उल्लेख केला आदर्श स्पोर्ट्स पनवेल विपक्ष गावदेवी गावठाण, आणि 1 षटक जे होतं खरं रोहित गरजचं, ते षटक डावाला पूर्णपणे कलाटणी देऊन गेलं. 2 धावांचं षटक आणि तिथून मात्र सामना गमावा लागला आदर्श स्पोर्ट्स पनवेल या टीमला. त्यामुळे हे षटक देखील तितकंच महत्वाचं राहील. मीत 11 आदर्श स्पोर्ट्स पनवेल हा संघ आपण मैदानामध्ये काल पाहिला. पनवेलचे सुपरस्टार खेळाडू त्या संघामध्ये, एका बाजूला गावदेवी गावठाण उरणचे खेळाडू आपण पाहिले, ज्यामध्ये रोहित गरत या नावाची चर्चा राहिली, दक्षिणचा खेळाडू. परंतु यावेळेला अजय मराजगे हा खेळाडू, खालापूर बेल्ट मधला खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्टॅमिंग फटका आहे. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला, डीप मध्ये फिल्डर अविनाश त्याकडे धावतोय. बॉल निघाला घोषांकी क्षेत्रामध्ये.
सिंगल रन जरी आल्या तरी फारसा दबाव त्या ठिकाणी फिल्डिंग टीमवरती पडणार नाहीये. परंतु एखादा मोठा फटका या क्षणाला आला तर मात्र दबावामध्ये येईल फिल्डिंग करणारा आयांश 11 कोळके हा संघ. बॅलन्स संघ आहे बघा. या टीम मध्ये चांगले फलंदाज आहेत, या टीम मध्ये चांगले गोलंदाज आहेत. परंतु एका बाजूला अजय पाटील आणि सूर्या मस्करचा फॉर्म बरंच काय सांगून जाईल या मॅच मध्ये. आयांश 11 कोळके या टीमला मॅच ऑन आहे. 10 बॉल 22 धावा, शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 22 धावा असं हे समीकरण या सामन्यामध्ये आलं. आजच्या दिवसामधला हा दुसरा सामना. जवळजवळ 36,000हून अधिक व्ह्यूअर्स आतापर्यंत लाभले. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, 1 रनने फारसा दबाव पडणार नाहीये आयांश 11 कोळके या संघावरती. बघा या वेळेचा बॉल आपण जर पहिला पूर्णपणे शरीराला टार्गेट केलं आणि पूर्णपणे आउटफील्डचा फायदा घेतला गोलंदाजाने. अगदी डोक्याचा योग्य वापर, टप्पा पाडला बॉल, शरीराचा भेद घेत असताना एका बाजूला क्रॉस अँगलने केलं डीपमध्ये. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या अगदी मागे आपण जर पाहिला घोषांशी क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये हा बॉल निघाला. 1 रन या बॉलवरती मिळाली. समीकरण बनलं 9 चेंडूमध्ये 21 धावा. या 3 बॉलमध्ये एक मोठा फटका विजयासाठी मॅन्डेटरी राहील, कंपल्सरी राहील. खरं तर यश एंटरप्राइजेस खानोली टीमसाठी जर का मोठा फटका आला नाहीये तर मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत या मॅचचा एसएन ट्रॉफी दिघोडे 2025 स्पर्धेचा रोमांचक थरार तुम्हा आम्हा सर्वांना आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी डेफिनेटली अनुभवायला मिळेल. जबरदस्त मॅच. 9 बॉल 21. अजय मराजगे या ठिकाणी डाव्या हाताचा गोलंदाज आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या सामन्यामध्ये दाखवत असताना, सिद्ध करत असताना हा सामना अजूनही संपलेला नाही हे मात्र तो दाखवतोय. खालापूर मधून हा खेळाडू इथे आलाय. मी विनंती करेल अमित नाईक या कॅप्टनला आपण रिपोर्टिंग करा, कारण यानंतर विनर विपक्ष धुतुम कुंडेबा या संघामध्ये लढत पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर आहे, मिस टायमिंग, बॅटच्या स्टिकर एंडला फटका डीप मध्ये. त्या ठिकाणी अजय बघ शिवकरचा खेळाडू चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चौथ्या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. क्या बात आहे. अजय मराजगेचं कमबॅक. आता 8 बॉल 20 धावा, 8 चेंडूमध्ये 20. मी मगाशी म्हटलं एक मोठा फटका हवा या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या यश एंटरप्राइजेस खानोली टीमला. तर एका बाजूला जो मोमेंटम आता या ओव्हरमध्ये अजय मराजगेला मिळालाय त्यावरती त्याला कायम राहावं लागेल, सातत्य टिकवावं लागेल. या वेळेला फिरून मारलाय अगदी समोरच्या दिशेने, थोडे बॅकफुटला गेले, शफल झाले, वाट पाहिली आणि बॉलची वाट लावली. षटकार. निर्णायक क्षणाला हा फटका आपण पाहिला. अजय पाटील कॅप्टन, संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण, याचं ज्वलंत उदाहरण या सामन्यामध्ये दाखवतोय अजय पाटील हा खेळाडू. सरसेनापती, संपूर्णपणे जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली. पण एका बाजूला विकेट किपर आकाश सारेकर या ठिकाणी मात्र रणनीती आखतोय कशा पद्धतीने धावा रोखता येतील. 8 बॉल 7 बॉल 14 माफी असावी. 28 धावसंख्येवरती खेळतो धीम्या गतीचा बॉल. नो बॉल कॉल. पंचांचा इशारा नो बॉल. आय थिंक ओव्हरस्टेपिंग. त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केलं. एक अतिरिक्त रन्स मिळाली. ही खरं तर आनंदाची बातमी राहील यश एंटरप्राइजेस खानोली टीमसाठी, कारण निर्णायक क्षणाला हा नो बॉल आला ओव्हरस्टेपिंगचा. पंचांचा निर्णय अंतिम असेल त्यामुळे समीकरण बनलं तर 7 बॉल 13, 7 चेंडू मध्ये 13 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट. बघा खरं तर तिसरे पंच नाही आहेत यासाठी. या ठिकाणी रिव्ह्यू फक्त पंच घेतील, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रेशर खेळाडू पंचांमध्ये आपण देऊ नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद आपण घ्या त्या ठिकाणी. ओव्हरस्टेपिंग, नो बॉल कॉल, 7 बॉल 13 हे समीकरण आता या मॅच मध्ये आलंय. आकाशला ही माहिती या खरं तर नो बॉलचं महत्व किती आहे. या क्षणाला टाकलेला नो बॉल खरं तर या सामन्यामध्ये नक्कीच थोडासा महागडा राहील. तर याच दरम्यान मित एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, मित 11चे खरं तर पुरस्कर्ते नशीब शेठ भोईर युवा उद्योजक यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. नशीब शेठ भोईर यांचं स्वागत. चला सर्व खेळाडूंना विनंती राहील आपण पंचांमध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका. आयोजकांकडून मात्र स्ट्रिक्ट वॉर्निंग सूचना आली आहे, त्यामुळे प्लीज आपण सामना चालू ठेवा. फिल्डिंग लावून घ्या. आयांश 11 कोळके या टीमला विनंती राहील. आयोजकांच्या वतीने आपण लगेच फिल्डिंग सेटअप त्या ठिकाणी लावून घ्या. मॅच चालू होईल. 7 बॉल 14 समीकरण असताना मात्र ओव्हर स्टेपिंग नो बॉल त्या ठिकाणी घोषित करण्यात आला. इथे मात्र
प्रफुल्ल ठाकूर आणि एका बाजूला आमचे सँडी पालकर, दोन ऑनफिल्ड पंच, तिसरे पंच सुनील तांडेल सर मैदानाच्या खरं तर आतमध्ये देखील दोन्ही पंच चर्चा करतील. आणि विनंती राहील सर्व खेळाडूंना आपण कोणत्याही प्रकारचा दबाव प्रेशर पंचांवरती टाकू नका. अतिशय महत्त्वाचे घटक आहेत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच. यस, ओव्हरस्टेपिंग त्या ठिकाणी चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. चला, खरं तर क्रॉस अँगलमध्ये कॅमेरा नाही आहे तरी देखील या ठिकाणी खरं तर चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल आहे, खरं तर नो बॉल. सॉफ्ट सिग्नल खरं तर पंचांचा नो बॉल आहे तरी देखील या ठिकाणी चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. टेक्निकल गोष्टींचा योग्य वापर या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा नशीब शेठ भोईर, मी तेलेबनचे सर्व आपणास विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. आदरणीय प्रकाशी म्हात्रे त्यांच्या समवेत त्यांनाही विनंती आहे. यस, नो बॉल कॉल. त्यामुळे आता हा सामना आपण पाहिला 7 बॉल 13 फ्रीट. नेक्स्ट बॉल फ्रीट. सामन्यामधला महत्वाचा क्षण आणि इथे खरं तर नो बॉलचा इशारा. मॅच रेफरी समर्थकडू आमचे सध्या ऑनलाईन या स्पर्धेचा देखील घर बसल्या आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील आम्हाला माहिती मिळाली हा नो बॉल आहे. आणि इथे मात्र आता नेक्स्ट बॉल फ्रीट. 7 चेंडू आणि 13 धावा. हा बॉल अतिशय महत्वाचा आणि निर्णायक असेल. अजय मराजगे यावेळेला खतर बॉल ब्लाइंड स्ट्रोक, थोडासा गतिमान चेंडू होता, शरीरामध्ये टाकलाय आणि इथे मात्र सिंगल आली आहे. मॅच ऑन आहे. अजूनही सामना आपण जर पाहिला पूर्णपणे बॅलन्स आहे कारण इथे एकच रन मिळालेली आहे लेग बायच्या स्वरूपात. आता 6 बॉल आणि 12 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. सन्माननीय अक्षयजी म्हात्रे या मंचावरती आपलं स्वागत. प्रकाशजी म्हात्रे आपलंही स्वागत. सनीदादा पाटील आपण देखील या मंचावरती आपलंही स्वागत. रमाकांत शर्मा आइए आपका भी स्वागत. 6 चेंडू आणि 12 धावा. कांचन पालकर सर, हा सामना आपण जर पाहिला पैसा वसूल ही लढत आपण जर पाहिली तर अक्षरशः उत्कंठावर्धक झाली आणि ज्यामध्ये अभिषेक खातू सारखा एक जेन्युइन ऑलराऊंडर ज्याच्याकडे षटकाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे हा सामना कधी कुठे जाईल हे आपल्याला सांगता येणार नाहीये. परंतु मैदानामध्ये 2 स्टार खेळाडू, स्वतः अजय पाटील टीम कॅप्टन आणि एका बाजूला सूर्या मस्कर अतिशय प्रतिभावंत गुणवंत खेळाडू नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्यामुळे चांगलं बॅटल. एकाच फ्रेम मध्ये तुम्ही पाहता 4 खेळाडू. विकेट किपर स्वतः आकाश सारेकर आहेत, रायगडचा वंडर बॉय. त्याच्या समोर फलंदाजीला आपण जर पाहिला स्ट्रायकिंग एंडला आहेत खरं तर अजय पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला सूर्या मस्कर. बॉलिंग मार्क वरती आहेत खरं तर रायगड जिल्ह्यातील आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर अभिषेक खातू. राईट आर्म राऊंड द विकेट. पेन चिंचपाडा चा हा खेळाडू. पहिला बॉल थोडा धीम्या गतीचा होता. स्विंग अँड मिस. क्या बात है. पहिल्या बॉल मध्ये डॉमिनेट केलंय. 5 बॉल 12. मी मगाशी म्हटलं हा सामना कुठेही जाऊ शकतोय. या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा रंग भरलेत. गोलंदाज अभिषेक खातूने पहिला बॉल डॉट टाकला. आता 5 चेंडू मध्ये 12 हे समीकरण या सामन्यामध्ये आले. कोण जिंकणार हा सामना. यावेळेला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. फक्त सिंगल. कितीही लांब मारा त्या ठिकाणी एकच रन मिळेल कारण घोषांकित क्षेत्र आहे. 1 रन या बॉलवरती मिळाले. आता 4 बॉल 11 धावा. 4 चेंडू मध्ये 11 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. रायगड प्रीमियर लीगच्या 8 संघ आणि या 8 संघांना आज या ठिकाणी प्रवेश मिळाला. टोटल 24 संघ आहेत रायगड प्रीमियर लीग मध्ये. परंतु त्यामधील निवडक 8 संघांना ज्यांनी लवकर प्रवेश मिळाला त्यांना मात्र संधी मिळाली. आणि जेव्हा हा फॉर्मॅट डिक्लेअर झाला तेव्हा मोठ्या बऱ्याच संघांचा कॉन्टॅक्ट झाला. परंतु फक्त 8च संघ या स्पर्धेमध्ये खेळवायचे होते. त्यामुळे या 8 संघांना या ठिकाणी प्रवेश मिळालाय. आणि यावेळेला आपण पाहिला हा सामना आयान शिरीमन कोळके आणि यश एंटरप्राइजेस खानावली या 2 संघांदरम्यान. पुन्हा एकदा क्या बात है. अभिषेक खातू, मी मगाशी उल्लेख केला या खेळाडूचा ज्याच्याकडे अनुभव. लेदर क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने हा खेळाडू खेळतो. पेन मधलं क्रिकेट त्याच्या अवतीभोवती असणारे खरं तर ओपन क्रिकेटचं बल आहे. हे आपण नेहमी पाहिलं. 3 चेंडू मध्ये आता 11 धावा असं हे समीकरण. ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. आता मॅच मध्ये 2 मोठे कंपल्सरी फटके घ्यावेच लागतील. 2 बॉल 10 धावांचं समीकरण सामन्यामध्ये आलंय. तर या दरम्यान आदरणीय मंदार पाटील साहेबांचं आगमन. त्यांना विनंती असेल मंचावरती आपण आसन असावा. मंदार पाटील यांचं आगमन. बघा हा सामना आपण जर पाहिला जवळजवळ 8 बॉल 20, 7 बॉल 14, आता 2 बॉल 10 वरती आला आणि समोर अजय पाटील. कहाणी में ट्विस्ट. या बेला
अलॉंग विथ कार्पेट मोठा फटका हवा होता, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि मॅच मध्ये समीकरण म्हणलंय 1 बॉल 8 धाबा. रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला तर 1 चेंडू आणि 8 धाबा. हा सामना आता आपण जर पाहिला थोडासा झुकलाय पूर्णपणे. आयांश 11 कोळके संघाच्या बाजूला अक्षय मुंडेच्या संघाचे संघ मालक आहेत आणि एका बाजूला रोहन लबडे यांना आपण पाहता मंचावरती यश एंटरप्राइजेस खानावरी टीमचे ओनर. 1 चेंडू आणि 8 धाबा. डॉट बॉलचं महत्व किती होतं. अजय मराजगेने टाकलेलं षटक या सामन्याला कलाटणी देऊन गेलं. मयूर वाघमारेने दिलेला स्टार्ट, मयूर वाघमारेने केलेली खरं तर स्वप्नमय सुरुवात या सामन्यामध्ये महत्वाची राहिली, कारण मयूरने फक्त 3 धावा दिल्या आणि त्यानंतर आतिशचं षटक मागे राहिलं होतं. ते आता 1 बॉल 8चं समीकरण. अजय भस्मा माथेरानचा खेळाडू मैदानाकडे चला. रायगड प्रीमियर लीग मधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि हा सामना मात्र जिंकलाय या खरं आजच्या दिवसामध्ये आयांश 11 कोळके या संघाने. अभिनंदन आयांश 11 कोळके संघ हार्डलक टीम यश एंटरप्राइजेस खानावले. आयांश मैदानाकडे चालला तर टॉस साठी अमित नाईक आणि एका बाजूला मयूर बागमारे दोन्ही खेळाडू आपण टॉस साठी या. हार्डलक रोहन शेठ टॉस केला जाईल. नशीब शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. मीत 11चे सर्वे सर्वा यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस केला जाईल या सामन्याचा. मयूर आपण आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा नो डाऊट अभिषेक खातू, ज्याने खरं तर लास्ट ओव्हर मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि हा सामना आपल्या टीमला जिंकून दिलाय.